मागील काही महिन्यात अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला। यामध्ये काँग्रेसमधील मोठ्या घराण्यांचा देखील समावेश आहे। कुणाल पाटील, संग्राम थोपटे, जयश्री पाटील आणि अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केलाय। पाहूयात। 1 तारखेला म्हणजे उद्या दुपारी 2 वाजता मी भाजपा पक्षामध्ये प्रवेश करतोय आणि ते अधिकृतपणे आता निश्चित झालेलं आहे। भविष्य काळामध्ये संग्राम थोपटेला काही मिळावं म्हणून मी इथं आलेलो नाही। माझ्या तालुक्यातील मतदारसंघातील पुणे जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हितावा प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितच भारतीय जनता पार्टीने प्राधान्य द्यावं। काँग्रेस पक्षाने निलंबित आपल्याला केलं, त्यामुळे कुठल्या तरी पक्षात आपल्याला जायलाच पाहिजे। गेल्या 38 वर्षाचा माझा हा राजकीय प्रवास आम्ही आज बदल करत आहे आणि त्यातून आज भारतीय जनता पक्षाच्या या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। एकेकाळी देशाचं राजकारण ज्या काँग्रेसच्या अवतीभोवती फिरत होतं त्याच काँग्रेसला आता घरघर लागलीय। कारण कट्टर काँग्रेसी घराण्यांनी आता काँग्रेसचा हात सोडलाय। लोकसभेत महाराष्ट्रात काँग्रेसला मोठं यश मिळालं, मात्र विधानसभेत काँग्रेस चारी मुंड्या चीत झाली आणि त्यानंतर अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला। ज्या घराण्यानं धुळे जिल्ह्यात काँग्रेसला वाढवलं त्याच घराण्यानं आता काँग्रेसची साथ सोडली। काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटलांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय। झी 24 माध्यमातून आम्ही ही बातमी तुम्ही सांगू शकाल का की तुम्ही येत्या काही तासांमध्येच, आता दिवसांमध्ये नाही, काही तासांमध्येच भाजपात प्रवेश करताय? खरंय, 1 तारखेला म्हणजे उद्या दुपारी 2 वाजता मी भाजपा पक्षामध्ये प्रवेश करतोय आणि ते अधिकृतपणे आता निश्चित झालेलं आहे। त्यामुळे आता ते सांगायला हरकत। काही महिन्यांपूर्वी संग्राम थोपटेंनी देखील काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता। संग्राम थोपटे हे अनंतराव थोपटे यांचे पुत्र आहेत। अनंतराव थोपटे यांनी काँग्रेसकडून 14 वर्ष मंत्रिपद भूषवली। अनंतराव थोपटे हे भोर विधानसभा मतदारसंघाचे 6 वेळा आमदार झाले। त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात 14 वर्ष मंत्री म्हणून काम केलं, ज्यामध्ये त्यांनी विविध खात्यांचा कार्यभार देखील सांभाळला। त्यांचे पुत्र संग्राम थोपटे हे देखील भोर मतदारसंघातून 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले। संग्राम थोपटे हे वडिलांचा राजकीय वारसा प्रभावीपणे चालवत होते, मात्र अर्थातच संग्राम थोपटेंनी देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचं कमळ हाती घेतलं। काँग्रेसला सोडताना संग्राम थोपटेंनी पक्षश्रेष्ठींवर गंभीर आरोप केले होते। आम्ही स्वाभिमानानं गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी राहिलो। अनेक वेळेला खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला तरी सुद्धा मानहानी सहन करून आम्ही तिथं काम केलं, का तर आम्ही स्वाभिमान कधी त्या ठिकाणी घाण ठेवत नाही। परंतु आज अशी परिस्थिती आहे की आज सर्व स्वाभिमानी मावळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्शाने पावन झालेला आमचा सर्व परिसर आहे। या मावळ्यांचं भवितव्य उज्ज्वल करण्याच्या दृष्टीनं हे एक निर्णायक पाऊल आम्ही साहेब या निमित्तानं घेत आहोत। आणि म्हणून भविष्य काळामध्ये संग्राम थोपटेला काही मिळावं म्हणून मी इथं आलेलो नाही। माझ्या तालुक्यातील मतदारसंघातील पुणे जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हितावा प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितच भारतीय जनता पार्टीने प्राधान्य द्यावं अशी आग्रहाची विनंती मी आजच्या निमित्तानं करतो। सांगलीतलं काँग्रेसचं निष्ठावंत घराणं देखील भाजपच्या गळाला लागले। वसंतदादा पाटलांच्या नातसून जयश्री पाटील यांनी देखील भाजपात प्रवेश केला। विधानसभा निवडणुकीत जयश्री पाटलांनी काँग्रेसकडे तिकीट मागितलं होतं, मात्र काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यामुळे त्या अपक्ष मैदानात उतरल्या होत्या। विधानसभेत तिकीट न मिळाल्यामुळे त्या काँग्रेसमध्ये नाराज होत्या, त्यामुळे त्यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपात प्रवेश केला। 10 वर्ष मी राजकारणात आहे आणि काँग्रेस पक्षाने निलंबित आपल्याला केलं, त्यामुळे कुठल्या तरी पक्षात आपल्याला जायलाच पाहिजे। आणि मला भारतीय जनता पक्ष हे आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर मला असं जाणवलं की आपल्या लोकांचं काम करणारा, आपल्या बरोबर राहणारा असा नेते ते आहेत। त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाबरोबर जायचा निर्णय घेतला। ज्या अशोक चव्हाणांना काँग्रेसनं मुख्यमंत्री बनवलं त्या अशोक चव्हाणांनी देखील विधानसभेच्या आधी काँग्रेसची साथ सोडली। काँग्रेसमध्ये असताना भाजपनं आदर्श घोटाळ्यावरून अशोक चव्हाणांवर आरोप केले होते, मात्र असं असताना देखील अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये जाण्याचं पसंत केलं। नांदेडमधल्या चव्हाणांचं घराणं देखील कट्टर काँग्रेसी होतं। मला
आज माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात मी करत आहे असं मी निश्चित म्हणेन. इतके वर्ष मी गेल्या 38 वर्षाचा माझा हा राजकीय प्रवास हा मी आज बदल करत आहे आणि त्यातून आज भारतीय जनता पक्षाच्या या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांची ती स्फूर्ती घेऊन त्यांची प्रेरणा घेऊन या देशामध्ये राज्यामध्ये चांगलं काम करता आलं पाहिजे. सकारात्मक भूमिका घेऊन पुढील वाटचाल आपल्याला करता आली पाहिजे आणि राज्याच्या देशाच्या प्रगतीमध्ये आपला हात आपण निश्चित योगदान दिलं पाहिजे. या प्रामाणिक भूमिकेतून आम्ही आज या ठिकाणी आज पक्षामध्ये प्रवेश करतो. एवढंच नव्हे, राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमधून भाजपत गेले. हर्षवर्धन पाटलांनी देखील काँग्रेसची साथ सोडली. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची सून डॉक्टर अर्चना चाकूरकर यांनी देखील काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. विधानसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसला मोठी गळती लागली. अनेक नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडत इतर पक्षात प्रवेश केला. पक्षातले डॅमेज कंट्रोल वेळेवर न रोखल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.